समुद्रा समुद्रा मज वाट दे, जर श्रीकृष्ण चक्रवर्ती असतील अष्टविध ब्रह्मचारी. रस्ता तयार झालेला आहे आणि धावत सुटलेली रुक्मिणी कृष्ण चरणावर लीन झालेली आहे. कृष्ण प्रभू परमात्म्याच्या पायावर नतमस्तक झालेली आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. माता रुक्मिणी कृष्ण प्रभू परमात्म्याच्या समोर येऊन बसली आणि आता भगवंताची ती मूर्त अवलोकन करते आहे. आणि भगवंताची मूर्त बघितल्यानंतर तिच्या मनामध्ये भाव निर्माण होतो. रही है सजे मोर मुकुट मेरे कान्हा के सर पर, सावली सुरतिया मन लुभा रही है. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है. फुगडी खेळू शकता फुगडी. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है.
काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है। तेरा दीवाना गाऊ बस अब यही तराना, गाऊ बस अब यही तराना, मनमोहन मैं तेरा दीवाना गाऊ बस अब यही तराना। श्याम सलोने तू मेरा रिजवार है, श्याम सलोने तू मेरा रिजवार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। ये जीवन अब तेरे हवाले, ये जीवन अब तेरे हवाले, ये जीवन अब तेरे हवाले, तू मेरा मैं तेरा प्यारे, ये जीवन अब तेरे हवाले, ये जीवन अब तेरे हवाले, ये जीवन अब तेरे हवाले, तेरे हाथ इस जीवन की पतवार है, तेरे हाथ ही जीवन की पतवार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। पागल प्रीत की ये कही आशा, दर्दे दिल दर्शन का प्यासा, दर्दे दिल दर्शन का प्यासा, दर्दे दिल दर्शन का प्यासा, पागल प्रीत की ये कही आशा, दर्दे दिल दर्शन का प्यासा, दर्दे दिल दर्शन का प्यासा, दर्दे दिल दर्शन का प्यासा, तेरे हर वादे पे मुझे एतबार है, तेरे हर वादे पे मुझे एतबार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। तू मेरा यार है, मेरा दिलदार है, मेरा यार है, तू मेरा यार है, मेरा दिलदार है, ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है।
कृष्ण प्रभू परमात्म्याचं ते रूप माता रुक्मिणीने अंतःकरणामध्ये साठवलं. दिवसांमागनं दिवस जात होते आणि त्या द्वारकेमध्ये एक खलिता येऊन पडलेला होता. तो खलिता कुणाचा होता? भानुमतीचा. बहिणीचं आमंत्रण आलेलं होतं. जसं द्रौपदीने कृष्ण प्रभू परमात्म्याला भाऊ मानलेलं होतं, अगदी तशाच पद्धतीने दुर्योधनाची पत्नी भानुमती हिने सुद्धा प्रभू परमात्म्याला भाऊ मानलेलं होतं. आणि तिची इच्छा होती, 6 महिन्यांपासून ती पदार्थ बनवत होती. 6 महिन्यांपासून भानुमती, कुठे आहे भानुमती, पदार्थ बनवते आहे. आणि ते पदार्थ माझा भाऊ माझ्यासाठी मला भेटायला येईल यासाठी ती बनवते आहे. 6 महिन्यांपासून ती तयारी चालू आहे. आणि एके दिवशी कृष्ण प्रभू परमात्मा त्या आरतीचं ताट घ्या, त्या हस्तिनापुरामध्ये येतात. तसं हस्तिनापुरामध्ये सगळी संपूर्ण नगरी, हस्तिनापूर नगरी अगदी नव्या नवरी सारखी शृंगारून टाकलेली आहे. तुम्ही बस, तुम्ही तिथं बस, हां थांबा तिथं थांबा तुम्ही घरी. हां त्याला बोलवा. युवराज दुर्योधन त्या ठिकाणी श्रीकृष्ण प्रभू परमात्म्याचं स्वागत करण्यासाठी येत आहेत. एकदा युवराज दुर्योधनांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. या युवराज, या या या. राहुल भाऊ यांना इकडं उभं करा. उठ ना तू. नगरासी राजे तेव्हे दुर्गा नवसाज कीजे, शृंगार नाना गुडिया उभे ती, इत्यादी चिन्हे पुरपालते ती. कृष्ण परमात्मा त्या रथावरनं खाली उतरतायत. उतरवा त्यांना. आणि आता उद्धवजीने हात धरला. तसं सगळे कौरव ते एकत्र आलेले आहेत. भगवंताच्या भराभरा पाया पडले. दुर्योधनही भगवंताच्या पायावर नतमस्तक झालेला आहे, दंडवत केलेला आहे. आणि आता स्वागत करतोय, गंध अक्षता लावतो आहे. ती गंध अक्षता लावण्यात आली. तो विडाही वाहण्यात आला. तो हार घालून सत्कारही करण्यात आला. आणि आता हा दुर्योधन त्या कृष्ण प्रभू परमात्म्याला ती नगरी दाखवतोय, ते हस्तिनापूर दाखवतो आहे. इकडं तिथंच तुमची तलवार तुमच्या हातात घ्या. आम्हाला सुद्धा हौस असते. आम्ही सुद्धा आमच्या घरातलं सगळं काही दाखवत असतो. नवीन घर बांधल्यानंतर आम्ही सुद्धा सगळं काही दाखवतो. संडास दाखव, बाथरूम दाखव, किचन दाखव, दाखव, हे दाखव, ते दाखव, ते दाखव, सगळं काही आट्याच दाखवत असतो, आहे का नाही? आणि आता भगवंताला हा दुर्योधन ती नगरी दाखवतोय, परंतु भगवंताला ते बघण्यात काहीच इंटरेस्ट नाही. बस 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 बस. परंतु एवढ्या गर्दीमध्ये भगवंताची नजर कोणाला तरी शोधत होती. कोणाला शोधत होती? तर कोपऱ्यामध्ये उभ्या असलेल्या त्या विदुराकडे भगवंताचं लक्ष गेलं आणि हात जोडून उभा असलेला तो विदुर त्या भगवंताची ती मूर्त अवलोकन करतो आहे. आणि बासरी द्या ना, बासरी. त्या भगवंताची तिसरी मूर्त तो आपल्या हृदयामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आज त्याच्या मनातली ती इच्छा पूर्ण झालेली आहे. झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी.
नाही देवा काही अन्य मागणे, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा काही, नाही देवा काही अन्य मागणे, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या. कोपऱ्यामध्ये उभा असलेला तो उद्धव त्या कृष्ण परमात्म्याची ती सुंदर दैदिप्यमान असलेली श्रीमूर्त तो आपल्या डोळ्यांनी आठवतोय आणि नसुद्धी आठवत नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये ती साठवण्याचा प्रयत्न करतोय. बघा तुम्ही, तूच वाट दिशा तूच ध्येयंती, तूच वाट दिशा तूच ध्येयंती, गती पावलांची तूच, गती पावलांची तूच, गती पावलांची तूच चालणे, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आज या विदुराच्या आनंदाला उधाण आलेलं होतं, आनंदाला उधाण आलं होतं. कशामुळे आले असेल हो? तुम्ही कधी कल्पना केलीत का? एखाद्या गोष्टीचा तुम्ही मनामध्ये विचार करावा आणि नकळत ती गोष्ट तुम्हाला प्राप्त व्हावी, अगदी तशातला हा प्रकार आहे. लक्षात घ्या. थेंब पाण्या ठाई जैसा कनधूळ रूप, थेंब पान ठाई जैसा कनधूळ रूप, थेंब पाण्या ठाई जैसा कनधूळ रूप, थेंब पान ठाई जैसा कनधूळ रूप, तसांश बनलो तव मी, तसांश बनलो तव मी, तसा अंश बनलो तव मी जगता जिने, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. या ठिकाणी विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे. आणि आता विदुरजी त्या कृष्ण परमात्म्याची ती मूर्त अवलोकन करतायत, आपल्या अंतःकरणामध्ये साठवतायत. कारण ते दासीपुत्र आहे, त्या दासीचा तो मुलगा आहे. त्या हस्तिनापूरचं प्रधानपद जरी त्यांच्याकडे असेल तरी बरेचसे हक्क त्यांच्याकडनं हिरावल्या गेलेले आहेत. या समाजामध्ये आपल्याला श्रीमंत आणि गरीब असे भेद तर पाहायला मिळालेलेच आहेत, परंतु जातीपातीचे सुद्धा अनेक भेद या समाजामध्ये आज सुद्धा जपल्या जातात आणि तोच प्रकार त्या ठिकाणी होतो. विदुरजी एका बाजूला उभे राहून त्या प्रभू परमात्म्याची ती मूर्त त्या बघतायत.
आणि भगवंताला ते हात जोडून म्हणतात, देवा ही संपूर्ण सृष्टी तर तूच निर्माण केली ना रे, मग असा भेद का? पण देवा या जगातला जो पसारा कितीही मोठा असला, हे जग कसंही असलं ना, परंतु माझ्या श्रद्धेला कधीच तडा जाणार नाही, अगदी कधीच नाही. माझी जी श्रद्धा आहे ना, ही अगदी पूर्णतः तुझ्यावर तशीच आहे. श्वास तैसा ध्यास माझा, सूर तैसे गीत. 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 रीत जीवनाची झाली, रीत जीवनाची झाली, तुला चिंतने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा, आता नाही देवा अन्य मागणे, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता कृष्ण परमात्मा त्या संपूर्ण गर्दीतनं वाद काढत त्या विदुर काकांजवळ येत आहेत. आणि त्या विदुर काकांजवळ आल्यानंतर त्या विदुराच्या लक्षात आलेलं आहे की कृष्ण परमात्मा आपल्या जवळ आले. अवाक झालेला विदुर त्या ठिकाणी उभा आहे. जसं कृष्ण प्रभू परमात्म्याने त्या विदुराचा हात हातामध्ये धरलेला आहे आणि प्रभू त्या विदुराला विचारतात, दादा कसा आहेस रे तू? कन्हैया बरा आहे बा, मी तुझ्या दर्शनाची आस होती बा, आणि ती आस आज पूर्ण झालेली आहे. एक तळमळ होती, इच्छाशक्ती होती की तुझं दर्शन व्हावं. दादा रे वहिनी कशी आहे? चांगली आहे कन्हैया, चांगली आहे, मस्त लाडू पेढे खाते, चांगली आहे कन्हैया. आणि आता सोबत आलेले उद्धवजी, त्या उद्धवजीकडे प्रभू परमात्मा बघतात आणि उद्धवजीला ते भगवंत सांगतायत, उद्धवजी, ओ उद्धवजी, उद्धवजी चल विदुरा घर जाए. उद्धवजी चल विदुरा घर जाए. उद्धवजी चल विदुरा घर जाए. मीठी मीठी बेर सुदामा के चावल. मीठे मीठे बेर सुदामा के चावल. रुचि रुचि भोग लगावे. उद्धवजी चल विदुरा घर जाए. उद्धवजी चल विदुरा घर जाए. मीठे मीठे बेरे सुदामा के चावल. मीठे बेर सुदामा के चावल. रुचि रुचि भोग लगावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा
कृष्ण परमात्मा माझ्या घरी येत आहेत आणि आता तो आनंदाच्या भरात विदुर नाचतो आहे आणि नाचता नाचता तो घराच्या दिशेने जातो आहे. भगवंताला विनंती करतोय की देवा मी पुढे चालतो, आपण चला माझ्या मागे. तालियों के साथ जोरदार. वृद्ध आहे, वृद्ध असलेला विदुर थकलेला आहे बऱ्यापैकी, परंतु तरी सुद्धा भगवंत येण्याचा आनंद त्याच्या मनामध्ये आहे. तो आनंद गगनात मावत नाही आहे. आणि आता प्रभू परमात्म्याला तो घराकडे घेऊन येतो आहे. अहो घर कसलं ते, झोपडीच होती. 18 विश्वाचं दारिद्र्य त्या झोपडीमध्ये नांदताय. आता भगवंताला बसण्यासाठी काही भेटतं का म्हणून हा विदुर काही पाहतोय आणि कुठून तरी एक गवताची चटई त्याला सापडलेली आहे आणि ती चटई ती आथरली, बऱ्यापैकी गवत ते खाली पडलेलं आहे. इकडे तोंड करून आणि आता भगवंत त्या ठिकाणी विराजमान होत आहे. इकडे तोंड करून बसा. आणि आता विदुर आपल्या पत्नीला आवाज देत आहेत. न्हाणीमध्ये विदुराची पत्नी आंघोळ करते आहे आणि आता विदुर मध्ये जातात आणि पत्नीला म्हणतात, अगं ऐकलंस का, कोण आलंय? ती आत्मा आवाज देते, अहो कोण आलंय? अगं तुझा कृष्ण आलाय. आणि कृष्ण म्हणतात. ही विदुराची पत्नी तशीच उठते आणि त्या कृष्ण कन्हैयाच्या समोर येऊन बसते आहे. विदुर म्हणतो, अगं ती साडी तर नीट कर. आणि आता ती साडी व्यवस्थित करते आहे आणि त्या भगवंताच्या समोर विराजमान झालेली आहे. त्या प्रभू परमात्म्याची सुंदर दैदिप्यमान असलेली स्त्रीमूर्त ही विदुराची पत्नी आणि हा विदुर अवलोकन करताय. आता विदुर पत्नी त्या प्रभू परमात्म्याकडे बघते. विदुर म्हणतो, अगं बघतेस काय त्याच्याकडे, काही खायला देशील का नाही त्याला? आणि आता ही विदुराची पत्नी घरामध्ये काही खायला भेटतं का म्हणून ती शोधू लागली. तिथं तिच्या लक्षात आलं की 3 दगडांच्या त्या चुलीवर कण्यांचा शिजणारा तो घाटा तो शिजत होता. भगवंताने सांगितलं की त्यात अजून पाणी होतं, त्यात पाणी ओतण्यात आलं आणि ती पत्रावळी वाढण्यात आलेली आहे. ती पत्रावळी वाढण्यात आली. आणि आता तो कण्यांचा घाटा त्या ठिकाणी वाढण्यात आलेला आहे. जसा तो कण्यांचा घाटा त्या कन्हैयाच्या पात्रामध्ये वाढण्यात आला तसं ते पाणी इकडे तिकडे पडू लागलं आणि ते आवरताना मात्र आता कन्हैयाची फसगत झालेली आहे. इकडे विदुरालाही त्या उद्धवजीलाही वाढण्यात आलेला. मीठे मीठे बेर सुदाम जी के पोहे, मीठे मीठे बेर सुदाम जी के पोहे, रुचि रुचि भोग लगावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे. आता भोजन त्या ठिकाणी भगवंत करतायत. आता इथंही थांबा थोडस. बाजूला बसलेल्या उद्धवजीने पाहिलं, अरे ब्रह्मांडाची नाही अनंत ब्रह्मांडाची सत्ता तुमच्या हातामध्ये आहे.
एका श्वासामध्ये संपूर्ण पृथ्वी थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि या साध्या कण्या तुमच्याकडनं आवरल्या जात नाहीत याचं मला विशेष वाटतंय. भगवंत त्या उद्धवाला म्हणतात, उद्धवजी या कण्या तर मी सहज आवरेल रे, परंतु या विदुराचा आणि त्याच्या पत्नीचा भाव माझ्याकडनं आवरला जात नाही. या विदुराचा आणि त्याच्या पत्नीचा भाव माझ्याकडनं आवरला जात नाही. भोजन झालेलं आहे. आता विदुराच्या पत्नीने ते केळ दिलं, ती गर फेकून दिला, ती साली त्या भगवंताच्या हातामध्ये दिलेली आहे आणि ती साल बघून विदुरजी म्हणतात, अगं काही साली खाऊ घालतेस का ग त्याला? डोक्याचा भाग आहे का नाही? आता ती साल फेकून दिली आणि तो गरा त्या भगवंताजवळ दिलेला आहे. ते भगवंत ते भोजन करतायत. आलं का? घ्या, बाकीचं राहू द्या. भोजन आटोपलं आणि भोजन आटोपल्यानंतर त्या ठिकाणी आता दोघंही पती पत्नीला आशीर्वाद दिला. पाया पडा, दोघं बी चांगलं पाया पडा. उठून उभे राहा तुम्ही. आता कृष्ण परमात्मा त्या हस्तिनापुराच्या त्या महालाकडे येत आहेत. इकडे लालबुंद झालेला तो दुर्योधन त्या ठिकाणी फिरतोय, कृष्णाची वाट पाहतोय. लालबुंद झालेला त्याचा चेहरा त्याच्या मनातलं राग दर्शवत होता. जसं कृष्ण परमात्मा पुढे आले तसं दुर्योधनाने कृष्णाला विचारलं, मुखी आहेत का काय तुम्ही? बोला ना मग. कृष्ण प्रभू परमात्मा त्यांना म्हणतात, एवढी संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे. 6 महिन्यांपासून माझी बायको पदार्थ बनवते आहे, परंतु तुम्ही माझ्याकडे न येता त्या भिकारड्या विदुराकडे गेलात. असं काय खाऊ घातलं त्याने तुम्हाला? भगवंत म्हणतात, भोजनम किं पुससी राजन आदरम किम न पुससी. वेडा, भोजनाचं काय विचारतोस? त्यांनी माझा आदर कशा पद्धतीने केला हे तू मला विचार. आणि आता भगवंत त्या दुर्योधनासोबत निघतात. दुर्योधन कृष्ण परमात्म्याला आपल्या घरी घेऊन येत आहेत. कुठे घर? ताई कुठे? ताई इकडच्या बाजूला. तसं दुर्योधनाची पत्नी भानुमती ही भगवंताच्या जवळ आली, भगवंताच्या पायावर नतमस्तक झालेली आहे, भगवंताला दंडवत करते आहे आणि कृष्ण प्रभू परमात्म्याला विचारते की दादा कसा आहेस तू? बरी आहे ना तब्येत? गेल्या 6 महिन्यांपासून तुझी वाट बघते आहे रे, परंतु तुम्ही मात्र विदुर काकांकडे गेलात, माझ्याकडे का आला नाहीत? बहिणीचा राग आला होता का दादा? नाही ग तायडे, तुझा राग येऊन कसं चालेल? मग माझ्याकडे का आला नाहीत? बघा, माझ्या पतिराजांनी तुमच्यासाठी सोन्याचं सिंहासन बनवलेलं आहे आणि आता पतिराजांची कर्तूत कृष्ण परमात्मा आपल्या बहिणीला भानुमतीला दाखवत आहेत. कृष्ण परमात्म्याने ते सिंहासन त्या भानुमतीला दाखवलं. भानुमती म्हणते की आपण यावर विराजमान व्हा. माझ्या पतिराजांनी दुर्योधनाने हे सिंहासन बनवलेलं आहे. कृष्ण परमात्मा त्या सिंहासनावरचा तो कपडा उचलतात आणि तो कपडा काढल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या देवी देवता शस्त्र घेऊन उभ्या करून ठेवलेल्या असतात. या दुर्योधनाने का? कारण कृष्ण परमात्मा हा पांडवांचा पाठीराखा आहे. कृष्ण संपला म्हणजे पांडव संपवायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी हे षडयंत्र निर्माण करून ठेवलेलं होतं. ते षडयंत्र भानुमतीच्या लक्षात आणून देण्यात आलं. भानुमतीला राग आला.
की माझ्या भावाला कृष्ण परमात्म्याला तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला, मी तुमची पत्नी भानुमती तुम्हाला श्राप देते की ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला, अगदी तशाच पद्धतीने तुमच्या सुद्धा कौरव कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय नाव आहे ताईंचं? अच्छा, बसा खाली बसून घ्या आता.